नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। महाराष्ट्र मॉनसून सत्र में विधान भवन का मौजूदा अधिवेशन आज उस वक्त गर्मा गया जब शिवसेना के दो गुटों के विधायक आमने सामने आ गए। मराठी लोगों के लिए घरों के आरक्षण के मुद्दे पर शुरू हुई बहस देखते ही देखते तीखी नोकझोंक और धमकियों तक पहुंच गई। शिवसेना उद्धव दल के विधायक अनिल परब ने अपने विरोधी गुट के शिंदे सेना के विधायक शंभूराज देसाई को गद्दार कह दिया, जिस पर देसाई भड़क गए। उन्होंने पलटवार करते हुए अनिल परब को धमकी भरे लहजे में जवाब दिया, गद्दार किसे कहा, तू बाहर मिल। इस तू मैं से सदन का माहौल तनावपूर्ण हो गया, जिसके बाद सभापति नीलम गोहिल ने कार्यवाही कुछ समय के लिए स्थगित करने का आदेश दे दिया। इस पूरे घटनाक्रम को लेकर मीडिया से बातचीत करते हुए शंभूराज देसाई ने कहा, कोई ऑन रिकॉर्ड हमारा अपमान करेगा, हमारी बदनामी करेगा तो हम भी जवाब देंगे। हम भी शिवसैनिक हैं, जवाब देना बाला साहेब ने हमें सिखाया है की मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे। आता सन्माननीय सदस्य अनिल परब साहेब हे ज्या पद्धतीनं या सगळ्या रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतील, म्हाडाचे प्रकल्प असतील, SRAचे प्रकल्प असतील किंवा गव्हर्नमेंट एडेड शासनाची मदत घेऊन केलेल्या कुठल्याही योजनांमधले प्रकल्प असतील, या संदर्भामध्ये ज्या पोटतिडकीनं मराठी भाषिक माणसासाठी भूमिका मांडतायत तीच भूमिका या सदनाची आहे, तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे। पण हेच जर मी मगाशी जसं चित्राताई वाघनी प्रश्न विचारला मिलिंद नार्वेकर साहेबांच्या नंतर की 2019 ते 2022 त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का, अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का, अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का, तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता। मग त्यावेळी एक मिनिट ऐका ना, अरे ऐका ना, का आता तुम्ही केलं नाही, माझी विनंती आहे तुम्ही ऐकून घ्या। तुम्हाला सकारात्मक उत्तर पाहिजे ना, खाली बसा बरं। तुम्हाला गोंधळात सभापती महोदया तुम्ही शांत राहा जरा, पुढचा तुम्ही शांत राहा। अहो तुम्ही अशी तुम्ही केलं नाही हे रेकॉर्डवर येतंय ना, ते ऐकवत नाही का, ते ऐकवत नाही का? होऊ दे ना। अरे तुम्ही केलं नाही, मंत्री होतात, तुम्ही केलं नाही, मंत्री होतात, तुम्ही करू शकला नाही, म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे, तुमचं पुतला मावशीचं प्रेम आहे। मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या, खाली बसा। सन्माननीय सभापती महोदया, मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या, तुम्ही खाली बसा प्लीज, शांत। सन्माननीय सभापती महोदया, यांना एवढं झोंबायचं काय कारण आहे? नाही तुम्ही कशासाठी आपल्याला मला सभापती महोदया, चला आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना। अरे तुम्ही स्वीकारा, तुम्ही केलं नाही, बरं मंत्री महोदय पुढे बोला, तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा, पुढे बोला ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरचं आहे। अहो आम्ही करणारच। आता तुम्ही ऐकून घ्या, अरे ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या, ऐका ना, खाली बसा। आता काय झोंबतंय का कानाला? नाहीये, मराठी माणसाचा प्रश्न आहे, ऐका पाहिजे ना, ऐकून घ्या। नाही असं बोलायचं नाही, शांत एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू का? काय गद्दारी सांगतो, कुणाला म्हणतो गद्दार? शांतता तुला दाखवतो यायला गद्दार कुणाला म्हणतो रे? काय गद्दार काय म्हणतो? सभागृह 10 मिनिटासाठी थांबवते कामकाज।